अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला श्रावणामध्ये महिलांनी गुरुचैत्र पारायण कोणतं वाचावं, नवनाथ पारायण कोणतं वाचावं, श्रावणामध्ये मग गुरुचैत्र संध्याकाळी वाचलं चालेल का, नवनाथ पारायण संध्याकाळी वाचलं चालेल का, असे खूप जणांचे कमेंट आहे. त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आता श्रावणामध्ये हौसे नवशे गवशे सगळेजण गुरुचैत्र पारायण करतील. आता खूप जण करायला पाहिजे, पण गुरुचैत्र पारायण करत असताना सगळे नियम पाळून आपण पारायण करायला पाहिजे. महिलांनी गुरुचैत्र वाचू नये असं पहिल्यापासून होतं ते, पण महिलांनी दिंडोरीपर्यंत गुरुचैत्र वाचावं का, त्याचं कारण पण मी आपल्याला सांगतो. जे मूळ गुरुचैत्र आहे, मूळ वडाचं झाड, मूळ गुरुचैत्र आहे, ते गुरुचैत्र वाचायला 7 दिवसाचं गुरुचैत्र पारायण असतं. मूळ गुरुचैत्र पारायण करायला एका दिवसाला 3 तास लागतात. मूळ गुरुचैत्र, त्याचे नियम खूप कडक आहे. तुम्ही दिंडोरीपर्यंत गुरुचैत्र वाचू शकता, त्याला 1.5 तास लागतो फक्त. म्हणून महिलांनी दिंडोरीपर्यंत गुरुचैत्र वाचावे. विचार करा, मूळ गुरुचैत्राला 3 घंटे लागतात, दिंडोरीपर्यंत गुरुचैत्राला 1.5 तासात होऊन जातं ते सगळं. म्हणून महिलांनी ते वाचावं. नवनाथ पारायण पण, मूळ नवनाथ पारायणला खूप वेळ लागतो. मूळ नवनाथ पारायण 3-4 तास लागतं. म्हणून महिलांनी पण, तुम्हाला वाचायचं असेल नवनाथ पारायण, ते पण दिंडोरीपर्यंत वाचावं किंवा संक्षिप्त नवनाथ वाचावं. मूळ नवनाथ किंवा मूळ गुरुचैत्र महिलांनी वाचू नये. याचं कारण काय आहे लक्षात ठेवा. याचं कारण असं आहे की पुरुष असेल, आता समजा मी पुरुष आहे, आमचं पण जे मन आहे ते स्थिर राहू शकत नाहीये. 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा घंटा, 1 घंटा खूप झालं. महिलांचं पण चंचल असतं आणि महिलांना कामं असतात, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचं काम पण असतं आणि मन स्थिर राहू शकत नाही. इतक्या वेळ महिला बसू शकत नाही. मूळ गुरुचैत्र वाचण्याचा खूप महिलांनी प्रयत्न केला, पण काही गोष्टी अशा आहेत, काही पोटाला त्रास झाला, काही पोट दुखलं, काही गर्भाला त्रास झाला. मूळ गुरुचैत्र महिलांनी वाचल्यानंतर, असे उदाहरण आहे माझ्याकडे खूप आहे की दादा आम्ही वाचलं, ते आम्हाला वाचायला नाही सांगितलं तरी पण आम्ही वाचलं मूळ गुरुचैत्र, त्यांना पोटदुखी चालू झाली. कसं काय माहिती. म्हणून मी सगळ्यांना सांगत असतो महिलांना की तुम्ही वाचायचं ना तुम्हाला, तर तुम्ही दिंडोरीपर्यंत वाचा. दिंडोरीपर्यंत वाचल्यामुळे काय, त्यातले काही अध्याय कमी आहे, तुम्हाला त्रास होणार नाही, काही प्रॉब्लेम नाही. आता काही जण खूप अति हुशार असतात, ते म्हणतात नाही दादा आम्ही तेच वाचतो. वाचा मग. आपण थोडी कोणाला अडवू शकतो, नाही अडवू शकत. तुमचे कर्म भोग तुम्हीच भोगा, बरोबर ना. म्हणून महिलांनी वाचायचं असेल तर तुम्ही दिंडोरीपर्यंत गुरुचैत्र वाचा, नाही तर स्वामी चैत्र वाचा, बस. नवनाथ पारायण दिंडोरीपर्यंत वाचायचं किंवा संक्षिप्त नवनाथ वाचा, बस. परत आपण जे गुरुचैत्र किंवा नवनाथ पारायण करणार आहोत ते दुपारी 12 नंतर वाचू नये. घरी लक्षात ठेवा, घरी आहे ते गुरुचैत्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, तर दुपारी 12 वाजेनंतर वाचू नये. खाऊन पिऊन गुरुचैत्र वाचू नका, नवनाथ पारायण करू नका. खूप जण आहे ते म्हणतात दादा संध्याकाळी अध्याय वाचले चालेल का, मी ड्युटीला जातो, ड्युटी करून येतो, सगळीकडे फिरून येतो आणि रात्री गुरुचैत्र वाचतो. तसं चालत नाही. नवनाथ पारायण पण महिला म्हणतात आम्ही जॉब करतो, संध्याकाळी नवनाथ पारायण केलं चालेल का, तसं चालत नाही. प्रत्येक गोष्टीला एक नियम आहे. त्या नियमाने जर आपण पारायण केलं तर त्याचं तुम्हाला फळ भेटेल, अन्यथा फळ भेटणार नाही, नाही भेटणार. आणि पारायण करत असताना आपण घरामध्ये गोमूत्र जास्त टाकलं पाहिजे. खूप जण काय करता, पारायण करता घरामध्ये नॉनव्हेज खाल्लं नाही पाहिजे, गोमूत्र जास्त टाकलं पाहिजे. पारायण करताना आपलं मन स्थिर पाहिजे. तुम्ही म्हणणार आम्ही सकाळी पारायण करतो, मग रात्री वाचतो, कधी वाचतो, तसं चालणार नाही. पारायण करण्याचे साधे सोपे नियम असे आहेत की आपण जर गुरुचैत्र आणि नवनाथ पारायणाचे नियम दोन्ही सारखे आहे. सवळ्यामध्ये पारायण करायचं, सवळं घालायला पाहिजे. सवळं म्हणणार तुम्ही म्हणणार मग आम्ही अंडरपॅन्ट बनेल, हे नाही घालायचं. सवळं घालायचं, प्रॉपर धोती असेल ते घालायचं. आणि महिलांनी साडी घालावी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार. पुरुषांनी जीन्स पॅन्टवर याच्यावर करायचं नाही. महिलांनी गाऊनवर, रात्रीच्या कपड्यावर पारायण करायचं नाही.
हे लक्षात ठेवा. सगळं प्रॉपर पुरुषांनी एक धोतर रोज धुवायचं आणि तेच घालायचं 7 दिवस किंवा 9 दिवस. महिलांनी पण एक साडी प्रॉपर सवळ म्हणून एकच साडी ती धुवून परत दुसऱ्या दिवशी तुम्ही ती घालू शकता. म्हणजे ती साडी फक्त गुरुचैत्र पारायण किंवा नवनाथ पारायणासाठीच असेल तर तरी चांगलं आहे, त्याला सवळ म्हणू शकता. धोती पण असेल, धोतर पण असेल तरी चालेल. भस्म लावायचं, भस्मांकी धुवून भस्म कपाळाला भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म, ते लावून आपण पारायण करावं. मग जेवण काय करायचं? तुम्ही ह्या काळामध्ये जेवण आहे ते सगळ्या पालेभाज्या खाऊ शकता. श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज कोणी खात नाही. या काळामध्ये पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता. पोळी असेल, चपाती असेल खाऊ शकता. या काळामध्ये आपण महाराजांना 2 टाइम नैवेद्य दाखवायचा, सकाळी नैवेद्य, संध्याकाळी नैवेद्य, 2 टाइम नैवेद्य दाखवावा. या काळामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करावं. पूर्ण श्रावण महिना जमलं तर ठीक, पण 7 दिवस गुरुचैत्रामध्ये, नवनाथ पारायणामध्ये तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करायला पाहिजे. तुम्ही गुरुचैत्र वाचताय, नवनाथ पारायण वाचताय तर ब्रह्मचर्य पालन करायचं. मनामध्ये वाईट विचार आणायचे नाही, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार आणायचे नाही. राग, द्वेष, मत हे सगळं बंद करायचं. मोबाईलचा वापर कमी करायचा आणि ह्या काळामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करावं. आपण नवनाथ पारायण, गुरुचैत्र पारायण करतो तर हे कोणाला सांगायचं नाही, गुप्त ठेवायचं. आपण काय करतो, आपल्याला काय आलेलं अनुभव पण कोणाला म्हणायचं नाही. फुल पडलं, हे पडलं, ते पडलं, काही कोणाला म्हणायचं नाही. मन स्थिर ठेवायचं. हे झाल्यानंतर गुरुचैत्र पारायण जेव्हा आपण करतो तर संध्याकाळच्या वेळेस आपण रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्रनाम हे रात्री वाचायला पाहिजे. नवनाथ पारायण करत असेल तेव्हा पण तुम्ही रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, म्हणजे दिवसभरात झालेले पाप असेल ते चुकलं असेल ते हे त्याचे प्रायचित्त म्हणून आपण विष्णू सहस्रनाम, रामरक्षा स्तोत्र आपण घ्यायला पाहिजे. रात्री घोंगडीवर झोपायचं, गादीवर झोपायचं नाही, घोंगडीवर झोपायचं. आता पावसाळा आहे, घोंगडी असेल, खाली जे टाकायचं असेल, गादी सोडून तुम्ही कशावर झोपू शकता, बेडवर झोपायचं नाही. हे केल्यानंतर आपण सकाळच्या वेळेसच नवनाथ पारायण, गुरुचैत्र पारायण असेल हे सकाळच्या वेळेसच करायचं. हे नवनाथ आणि गुरुचैत्र पारायण सोबत करू नये, हे लक्षात ठेवा. तुमचं नवनाथ पारायण चालू आहे आणि गुरुचैत्र पारायण चालू आहे, ते सोबत नाही करायचं. गुरु आणि शिष्यांची सेवा सोबत करायची नाही, ती वेगवेगळी करायची. हे केल्यानंतर आपण त्याचं उद्यापन आहे, गुरुचैत्राचं उद्यापन 7व्या दिवशीच करावं. नवनाथ पारायणाचं उद्यापन हे 9व्या दिवशी करावं. 9 मुलं नाही भेटले, 1 मुलगा भेटला तरी चालेल. त्या मुलाला तुम्ही वरम भात भाजी पोळीचा पोथील नैवेद्य दाखवायचा. वरम भात भाजी पोळी. महाराजांना वडे आवडत होते, म्हणजे गुरूंसाठी वड्यासाठी डोळा दिला. विचार करा, वड्यासाठी डोळा दिला म्हणजे गुरूंनी जे मागितलं त्यासाठी माणूस काही करू शकतो. मग त्या पद्धतीने त्यांनी वडे पण तयार, वडे असेल, भजी असेल ते तयार करायचे, नैवेद्य आरती करायची घरच्या घरी आणि ते करून आपण उद्यापन आहे ते करावं. गुरुचैत्रामध्ये पण तुम्ही खिचडीचा नैवेद्य करू शकता, वरम भात भाजी पोळी, घेवड्याची भाजी दत्त महाराजांना खूप आवडते. हे दोन्ही व्हिडिओ मी कंबाईन करतोय, पण जर वाटलं तर मी सेपरेट करेन व्हिडिओ, मला काही प्रॉब्लेम नाही, सेपरेट पण करेल मी. ही साधी सोपी रोज नैवेद्य दाखवायचा, पोथीला रोज नैवेद्य दाखवायचा. पोथी रोज झाकून ठेवायची, उघडी पोथी ठेवायची नाही. वाचन झालं त्या पोथीला परत हात लावायचा नाही. अशा पद्धतीने आपण नवनाथ पारायण असेल, गुरुचैत्र पारायण असेल ते प्रत्येकाने अवश्य करावं. आपल्या आयुष्यामध्ये एकदा घरी तरी नवनाथ पारायण किंवा गुरुचैत्र पारायण आहे ते आयुष्यामध्ये घरी करायला पाहिजे. घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष, घरामध्ये अडकलेले कामं असेल, आर्थिक चंचन असेल, ते सगळं याच्यामध्ये निघून जात असतं, म्हणून करायला पाहिजे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.